तुम्ही म्हणताय, पण सध्या तुमच्या जो मित्रपक्ष आहे त्याच्यामध्ये अनेक लोक उड्या मारतायत. मला एक सांगा की या सगळ्याचा परिणाम होतो कार्यकर्त्यांवर किंवा जी खालचा जो फूट सोल्जर असतो, जी खालची पलटण असते त्यांच्यावर? बेसिकली आज जर आपण बघितलं तर आमच्या कराड उत्तर मतदारसंघामध्ये आमची 60 ते 65% ताकद आहे. त्यामुळं आणखी जरी काही घडामोडी घडल्या तरी फार काही त्याची चिंता आम्हाला वाटत नाही. आणि ठीक आहे, नवीन माणसं आली तर चांगलीच गोष्ट आहे, बेरीज होत असते. आणि त्या अनुषंगानं आपल्या मनगटावर विश्वास असला की बाकीची काय अडचण किंवा आपल्या मनामध्ये भीती कधीच येत नाही. नाही, पण मला असं वाटतं की तुमचा प्रवास सुद्धा अनेक चढ उतारांचा राहिलेला आहे. सगळ्यात असा कठीण काळ कुठला होता या प्रवासामधला असं तुम्हाला वाटतं? राजकारणामध्ये बऱ्याचशा गोष्टी आम्हाला यामध्ये भोगाव्या लागल्यात आणि त्यामधून जाताना बऱ्याच मंडळींनी अतिशय चांगलं सहकार्य पण केलेलं आहे. आणि त्या अनुषंगामध्ये ज्यावेळेला आपल्याला अडचण येतात त्यावेळेला आपल्याला समजत असतं आपला जवळचा कोण, लांबचा कोण. परंतु आपण जर चांगलं काम केलं तर 100% प्रत्येक अडचणीमध्ये त्या ठिकाणी सहकार्य करणारी माणसं भेटतात आणि त्यामधून आपल्याला पुढचा प्रवास सुखकर होत असतो. आणि त्या अनुषंगानं बरेचसे चढ उतार जरी आले तरी त्या वेळेला त्या प्रत्येक प्रसंगातून या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं निभावून जाता आलं, बरंचसं काही शिकता आलं.